ना आता जस्ट माझ्या बसमध्ये बसली आहे आणि इथून मी डायरेक्ट घरी जाणार आहे. मी आता किती त्यात घड्याळ पण नाही घातले. आता वाजलेत ॲक्च्युली 7:15 7:30 झालेत आणि मी ऑफिसवरूनच निघाली आहे. सो आता डायरेक्ट घरी जाणार आहे. मला मम्मी आज भेटणार होती, उद्या गुरुवार आहे त्यामुळे तिला सामान घ्यायचं होतं, बट तिचं कॅन्सल झालं आहे. सो मला आता डायरेक्ट घरी जायचं आहे. माझा आजचा जो व्लॉग आहे ना, तो तुम्ही बोलू शकता पूर्ण लास्ट मोमेंट व्लॉग आहे. माझ्याकडे जेवढं मी शेड्यूल केलं होतं ना कालपर्यंत, ते मी सगळं टाकले. आणि तुम्ही जर बघत असाल माझे व्लॉग, तर आता मी लिटरली डेली टाकते. एक आय थिंक लास्ट वीकपासूनच माझे डेली व्लॉगिंग चालू आहे. आणि हा आज मी शूट करते तो मी लगेच उद्या टाकणार आहे. म्हणजे एक दिवस प्रायरली आज शूट करते. तर खूप जास्त लोड येतोय, एडिटिंग म्हणा, थंबनेल म्हणा, सगळं जाऊन पटापट 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 सगळं करायला लागतंय. आणि आता जो मी शूट करते तो मी उद्या लगेच टाकणार आहे. सो तोच सगळा माझा प्लॅन आहे. आज मी तुम्हाला दाखवतेय की मी तुम्हाला तर माहितीच आहे मी घरी कशी जाते, तरी सुद्धा मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या सांगायच्या आहेत. त्यामुळे मी हा ब्लॉग आज शूट करायचं किंवा आज सांगायचं असं ठरवलंय. एक मिनिट मला. मी ऍक्च्युली थोडं पुढे आली बसायला, विंडो सीटला. मी आता ज्या बसने ट्रॅव्हल करते ना, काल सुद्धा मी सेम बसने ट्रॅव्हल करत होती आणि ही बस एका ठिकाणी जाऊन बंद पडली. ठीक आहे, कालची बस. मी जे काल तिकीट काढलेलं ते तिकीट आता यूज करायला गेली, ते सुद्धा एक्सपायर झालं. सो मी नवीन तिकीट काढलं. आणि काल मी ह्या बसने गेली ना, तर ती बस बंद पडली. सो मध्येच उतरवलं, सगळ्या पॅसेंजर्सना उतरवलं, पूर्ण बस खाली केली. बसच बंद पडली तर आता काय उपयोगच नाही त्या बसमध्ये बसून. सो सगळे आपापल्या मार्गाने जसे जसे घरी जायला लागले. तर झालं असं की तिथून हायवे थोडासा लांब होता. मी चालत चालत गेली, एक 4-5 मिनिटावरती हायवे होता. स्टेशन तर लांबच होतं. सो मी हायवेला पोहोचली. त्याच्यानंतर तिथून सगळ्यात जवळचा जो बस स्टॉप होता ना, तो 2-3 मिनिटावर होता, वॉकिंग डिस्टन्स माझा. तर मी तिकडे जात होती, बट तो बस स्टॉप खूप सुनसान होता. आणि मी बस स्टॉपवर जाता जाता एक माणूस माझ्या ऍक्टिव्हाने माझ्या मागे मागे करायला लागला. यार 2 सेकंदासाठी मी घाबरली की म्हणजे असं काय. मी बोलली मला हेल्प नकोय, मी जाऊ शकते. सो मी विचारत विचारत जात होती, तर तिथेच एक म्हातारे माणूस होते, एक आजोबा म्हणू शकता. मी त्यांना विचारलं की हा हा बस स्टॉप कुठे आहे म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की तो हाच बस स्टॉप आहे. पण एरिया खूप सुमसाम होता आणि तो मुलगा त्या टायमाला देखील तिथेच होता. तो आजोबांना बोलायला लागला की ही खूप घाबरलेली दिसते, त्यामुळे मी तिची मदत वगैरे करतो. तर ते आजोबा बोलले हा ठीक आहे, ती करेल सगळं असं. तर मी त्या आजोबांनी मला विचारलं की तुला जायचं कुठे आहे, तर मी सांगितलं मला असं 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 इकडे इकडे जायचं आहे म्हणून. तर ते बोलले ठीक आहे. तर त्यांनी ते बोलले की इथूनच बस येते, तू या बसने जाऊ शकतेस. तर ते बोलले की मी ह्यानेच जातोय, बसेस वगैरे लागलेले असतात तिकडे प्रायव्हेट वगैरे आणि व्यवस्थित ट्रॅव्हल्स होती तिथे. तर मी ते त्याच बसने गेले त्यांच्या मार्गेला. आणि मी मग विचारलं त्यांना की मला इथे इथे जायचं आहे, जे कंडक्टर होते त्याचे. तर ते बोलले हा जाऊ शकतो. तर मग मी त्या बसमध्ये बसली. खूप म्हणजे तिथे पब्लिक वगैरे होतं बसमध्ये वगैरे त्या. तर मी काल असं सगळं माझ्यासोबत ना काल घडलं. तर मी ना खरंच 2-3 मिनिटासाठी 2-3 मिनिटं काय, मी त्या सिच्युएशनला एवढी घाबरलेली ना काल थोडी. म्हणजे मला काल फील झालं की आपण सेफ नाही आहोत. म्हणजे त्या 2-3 मिनिटासाठी मला असं वाटलं. आणि ती वेळ 7:30-8च वाजलेले त्या टायमाला असं. आणि खूप सुमसाम एरिया होता, मी एकटी नाही उभी राहू शकली असती तिथे. तर ते खरंच ते जे आजोबा होते ना यार, ते देवासारखे आले आणि त्यांनी मला सांगितलं की असं 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 सगळं. आणि हाच इथून तू जाऊ शकतेस ह्या ट्रॅव्हल्स. ते जे आजोबा होते ना काल, ते सुद्धा त्याच प्रायव्हेट बसने जात होते. आणि
त्यांनी म्हणजे लिटरली नंतर ते ना माझ्या आधी उतरले आणि त्यांनी मला सांगितलं की काही काळजी करू नकोस, हे आहे त्यांचे एक मित्र होते, तर हे आहेत तुझ्यासोबत, सो तू काही काळजी करू नकोस, जा व्यवस्थित. यार म्हणजे खरंच मी काल घाबरलेली खरंच, म्हणजे असं भीती मला कधी वाटत नाही, कधी कधी असं होतं माझ्यासोबत. तर खरंच ते खूप देवासारखे धावून आले आणि थोडं नंतर मला माझ्या इथे उतरल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर मला थोडं सेफ वाटतं. तोपर्यंत मला काल भीती वाटतच होती. आता सुद्धा माझं असं हे होतं सगळा एक्सपिरियन्स सांगताना. मला ऍक्च्युली नीट सांगायला जमत नसेल, पण मी एक्सपिरियन्स केलं काल हे सगळं. सो असं कधीही कोणासोबत काहीही होऊ शकतं. त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं यार. म्हणजे असा सगळा इन्सिडेंट होता हा. झालं आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय आपल्या ठिकाणी आणि मी आता उतरेन एक 2-3 मिनिटात. तर आत्ताच जस्ट मी बसमधून उतरली, माझ्या मागेच बस आहे आणि आता मी चालतच घरी जाते इथून. नंतर मला रोड क्रॉस करायला लागणार आहे. तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की मी ना आता रोज ब्लॉग्स टाकतेय, म्हणजे रोज माझे व्हिडिओज अपलोड करतेय. तर मी ना एक चॅलेंज घेतलंय की डेली व्लॉग टाकेन किंवा डेली व्लॉग करेन असं. तर तेच मी आता स्टार्ट केलंय. त्याला ऑलमोस्ट मी 1 वीक कंप्लीट झालंय. मला खूप छान वाटतंय की मी माझ्या डेली व्लॉगिंगचा 1 वीक कंप्लीट केलाय. आता जो माझा चालू आहे हा 2nd वीक चालू आहे. मला ना असा स्ट्रेस वगैरे कधी कधी खूप येतो, म्हणजे एडिटिंग बोला किंवा सगळं जे जे व्हिडिओज केले ते सगळे मर्ज करायला, थंबनेल बनवायला, त्याचं सगळं डिस्क्रिप्शन टॅग्स वगैरे लिहायला खूप जास्त लोड येतो. त्यात ऑफिस आणि हे दोन्ही मॅनेज करणं थोडं स्ट्रेसफुल वाटतं. पण ठीक आहे, मी माझ्या आवडीचं काम आहे त्यामुळे मला करायला मजा येते. पण झोपेची थोडी असं हे होतं, म्हणजे जेवढी हवी तेवढी पूर्ण झोप नाही भेटत. पण चालू आहे. आणि हा, अजून एक गोष्ट, माझ्यासारखेच असे खूप जण असतील ज्यांना व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायचंय पण त्यांनी अजून केलं नाहीये, किंवा सगळ्यांसमोर चार चौघात कसं बोलायचं, किंवा कधी कधी ना आपल्यालाच खूप भीती वाटते. माझे जे स्टार्टिंगचे व्लॉग्स होते ना त्याच्यामध्ये थोडं आधी मला असं व्हायचं की म्हणजे मी बसमध्ये आहे किंवा मी अजून चार चौघात चालतीये रोडने वगैरे, तर मी कशी बोलू, थोडी मला भीती वाटायची. पण आता हळूहळू तो कॉन्फिडन्स ना थोडा बिल्ड झालाय असं मला ना आतून वाटतंय. म्हणजे जसं जसं मी आता हळूहळू जसे जसे व्हिडिओज बनवतेय, व्लॉग्स बनवतेय, तर नाही काही फरक पडत की आजूबाजूचे 2 जण काय बोलतायत किंवा आपल्याबद्दल काय विचार करतायत. आपल्याला माहिती आपल्याला काय करायचंय बस. आणि थोडे थोडे आपले स्किल्स पण इम्प्रूव्ह होतात माहितीये, जसं जसं मी हळूहळू प्रयत्न करतेय की काही ना काही थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट करेन. तर ते सुद्धा हळूहळू मी माझ्या स्वतःवर सुद्धा वर्कआउट करते. आणि ज्यांना ज्यांना ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायची आहे तर त्यांनी सुद्धा करा असं मला पर्सनली वाटतं. कारण की कसं माहितीये, आपण आपल्याला ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण नेहमी करत राहिलं पाहिजे. मी इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे, मी त्याच्यावर सुद्धा रील्स बनवते, पोस्ट वगैरे कधी कधी टाकत असते. इन्स्टावरती सुद्धा ऍक्टिव्ह आहे. मी माझं युट्यूब लेट स्टार्ट केलं आणि इन्स्टावरती आता एक 5-6 महिने झालेत की मी इन्स्टा सुद्धा करायला सुरुवात केली आहे. इन्स्टावरती सुद्धा अपडेट वगैरे राहायला. ऍक्च्युली मी सोशल मीडियाच लेट स्टार्ट केलंय खूप.
पण ठीक आहे, आनंद आहे. करायला मजा येते मला. मेन गोष्ट, मी आधी कॉलेजला वगैरे होती ना, 11वीला किंवा 11वी-12वीला, तेव्हा मी इंस्टाग्राम खूप यूज केलेलं. पण त्याच्यानंतरला एकदा एकदा माझी ती लिंक तुटली ना, त्याच्यानंतर मी यूजच केलं नव्हतं. पण आता येस, आता मजा येते. ह्या सगळं जे जे मी करते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवतेय, त्यात मला स्वतःला सुद्धा आनंद भेटतोय. आणि तुमच्या समोर सुद्धा नवीन नवीन काही ना काहीतरी प्रत्येक वेळेला घेऊन यायचा मी प्रयत्न करत असते. मी ना आता हनुमानजींचं मंदिर आहे आणि शिवलिंग आहे, तिथे पाया पडायला जाते. मी आता जस्ट मंदिरात पाया पडली आहे आणि पुढे जाते. जाता जाता ऑन द वेच लागतं. मला अजून एक 5 मिनिटं मग मी घरी पोचेल. सो असा सगळा माझा आजचा हा व्हिडिओ होता. मी ऑफिसवरून निघाल्यानंतरचा पूर्ण प्रवास होता. आणि तुम्हाला तो मला दाखवायचा होता. मी मागच्या वेळेला टाकलेला, बट मी तो नंतर डिलीट केला व्हिडिओ. थोडे असे प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे तो मी व्हिडिओ डिलीट केला. त्यामुळे मी आज पुन्हा शूट केला. आणि मला तुम्हाला काल माझ्यासोबत जो इन्सिडेंट झाला ना, तो सुद्धा सांगायचा होता. मग मी बोलली की आज मी शूट करतेच. सो असा सगळा माझा दिवस होता आणि मी इथेच आता हा ब्लॉग संपवते. सो तुम्ही जर का मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर भरभरून राहू देत. आणि तुमचे खूप खूप आभार माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय, गुड नाईट.